आता आजचा दिवस तर एकदम असा अचानक भयानक गेला. सकाळी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेलो, डायरेक्ट पावसाने एंट्री मारली. आणि त्या पावसाने तुमच्या भावाला अख्ख्या की भिजून टाकला. आता हे सगळं काही इथं संपणार नव्हतं. आता कालच्या व्लॉगमध्ये आपण लॉयनचा स्टार्ट फॉल्ट मी सॉल्व्ह केला होता. आणि त्या स्टार्टच्या प्रॉब्लेम आपला लॉयन अख्ख्या का 2 दिवसावरती उभा होता. आणि आज फायनली घराला यायची बारी आली होती. आणि तेवढ्याच बाबांनी ट्रॅक्टर अडवला आणि डायरेक्ट बोलले हे सगळं सरपंच ट्रॉली भरून तू घराकडे घेऊन जाय म्हणून. आता एकतर डोक्यावर आभाळ पण आलता, मला याची भीती ती फक्त पाऊस राहील आपल्या लॉन शेतामध्ये अडकू नये म्हणून पहिले तर मी फटाफट गडबडीने डायरेक्ट सगळं सरपंच ट्रॉलीत भरून घेतलं आणि डायरेक्ट निघालो घराच्या वाटेनं. आईला नेमकंच घरी पोहोचलं होतं तेवढं मध्ये असं अचानक भयानक पावसाने जोरदार एंट्री मारली. आता पाऊस काय तेवढा जोरात नव्हता म्हणून फटाफट घराला जायचा प्रयत्न केला, परंतु पाऊस एवढा वाटत वाढला एवढा मी भिजलो बस बघायचं कामच नाही. आता गेलेले पहिले तर मी थोडासा आराम केला, लगेच कपडे बदलून डायरेक्ट निघाला आपल्या एचएलएस गाडीला घेऊन मार्केटला. आता आपल्या एचएलएस गाडीला मार्केटला नेण्याचा विषय असा होता, थोडंसं गाडीचं रेडियमचं काम करायचं बाकी होतं, मग काय ते लगेच करून घ्या म्हणलं. आता रेडियमच्या शॉपवरती मी पहिलं म्हणजे आपल्या हेडलाईट स्टिकर डिसाईड केलं होतं. आणि आता डिसाईड करायचं कारण असं होतं की आपल्यापाशी जॉन डे ट्रॅक्टर आहे आणि जॉन डे ट्रॅक्टरचा लोगो आपल्या याच्यावर अजून ओपन दिसेल. आता हे लोगो टाकायच्या अगोदर मला असं वाटत होतं लोगो टाकू का नको, परंतु टाकलं एवढा भारी होतं ना, बस बघायचं काही कामच नव्हतं. आणि आपल्या गाडीच्या टँकचा झाकणचा कलर पण द्यायचा बाकी होता, मग काय त्यावरती पण एक स्टिकर मारून घेतलं. मला काय तेवढं ते पर्सनली आवडलं ना, बाकी तुम्ही सांगायचं लुक कसं दिसतंय तर अजून 1-2 स्टिकर मारायचे बाकीची, परंतु लाईनच गेली, मग काय डायरेक्ट सगळं काम बंद झालं. आणि नेमकं चुकामध्ये वाटण घरा निघलं तेवढं परत एकदा मला पावसानं गाठलं. आईला म्हणलं आजच्या तारखेत काय पाऊस आमचा पाटला सोडणार नाही, आम्हाला लवकरात लवकर घरी जावं लागेल. आता मला घरी जायला पण लेट झालं होतं, मग काय लागलं आपल्या गाडीचा नाईटचा सिनेमॅटिक शूट घेऊन टाकला. बाकी आपल्या गाडीची लाइटिंग कशी दिसते तेवढं कमेंट करून नक्की सांगा, आणि याच्यामध्ये मी अजून काही चेंज करायला पाहिजे का ते पण कमेंट करून सांगा.